मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे हीच सावित्रीबाईंना आदरांजली। आज वाकडपाडा जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंचायत समितीचे उपसभापती तथा शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री प्रदीप वाघ यांनी सांगितले की सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज मुलींना शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे। त्यामुळे आज मुलींनी उच्च शिक्षण घेण्यासाठी कटिबद्ध होऊन संकल्प करूया की गोरगरीब आदिवासी समाजातील मुली देखील सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन मुलींनी तहसीलदार, जिल्हाधिकारी, डॉक्टर, वकील, इंजिनियर असे उच्च शिक्षण घ्यावे। मुलींनाही शिक्षणाबरोबर कला, क्रीडा क्षेत्रात देखील चांगली कामगिरी करावी अशी अपेक्षा देखील वाघ यांनी व्यक्त केली। यावेळी बोलताना श्री नंदकुमार वाघ उपसरपंच यांनी सांगितले की मुलींनी न घाबरता पुढे यावे। पोलीस पाटील विठ्ठल गोडे यांनी सांगितले की आपण सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या त्याप्रमाणे आपण आदर्श घ्यावा। या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून इयत्ता 6वीची विद्यार्थिनी कुमारी इशिक गवारी ही होती। तिने देखील सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भाषण करताना सांगितले की आपण सावित्रीच्या लेकी आहोत याचा अभिमान आपल्याला असायला पाहिजे। या कार्यक्रमासाठी प्रदीप वाघ, उपसभापती, उपसरपंच नंदकुमार वाघ, पोलीस पाटील विठ्ठल गोडे, मुख्याध्यापक सुहास दिनकर, शतानंद भेरे, कुंदन चौधरी, ग्रामपंचायत सदस्य हर्षदा खादे, वेणुताई वाघ, पूजा वाघ, नियती पिठोले इत्यादी महिला व विद्यार्थी उपस्थित होते। 3 जानेवारी म्हणजे आजचा दिवस हा सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस आहे आणि मुलींनी आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की सावित्रीबाईंनी आपल्याला शिक्षण घेता यावे, आपण खूप मोठे व्हावे। यासाठी सावित्रीबाईंनी किती अन्याय सहन केले। लोक त्यांना त्यांच्या वाटेवरून जाता जाता त्यांच्या अंगावर शेण, चिखल, दगड फेकत होते, तरी त्यांनी हा अन्याय आपल्यासाठी सहन केला। आपल्याला याचा अभिमान वाटला पाहिजे की आपण सावित्रीच्या लेकी आहोत। काही मुली तर आपल्या समाजातल्या कधी पुढे येत नाही, किती सांगितलं या पुढे भाषण करा तरी कोणी पुढाकार घेत नाही। सावित्रीबाईंनी आपल्यासाठीच त्यांच्या अंगावर जे वार झेलले आणि तसेच ज्योतिबांनी त्यांना खूप साथ दिली। यामुळे मी सर्व महिलांना विनंती करते की आपल्याला जर पुढे जायची संधी मिळत असेल तर आपण कधी माघार घेऊ नये। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी गणेश वाघसह सौरभ कांबडी, पालघर।